आंदोलकांना रस्त्यावरून हटवा आणि मुंबईतील रस्ते मोकळे करा असे आदेश आता हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत। तर मुंबई बाहेरच्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच थांबवण्याचे निर्देश सुद्धा यावेळी कोर्टाने दिलेले आहेत। दरम्यान जरांगेंच्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टाची सोमवारची सुनावणी संपली आहे। या प्रकरणी आता मंगळवारी दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। सरकार कोर्टाच्या आदेशाचं पालन करत मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। आझाद मैदानावर पत्रकार महिलांवरील हल्ला अयोग्य असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का चिघळला हे सुप्रिया सुळेंना विचारा असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला आमचा सक्त विरोध आहे असं छगन भुजबळांनी मत व्यक्त केलंय। ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर हे मत त्यांनी मांडलेलं आहे। मराठे म्हणजे कुणबी नाहीत असा निर्णय कोर्टाने 2003 सालीच दिलाय असं सुद्धा भुजबळ म्हणतात। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय। आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, त्यामुळे सरकारने वेळ काढूपणा न करता तात्काळ आरक्षण लागू करावं असं सुद्धा पाटील म्हणतात। मनोज जरांगे यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या आंदोलकांना चांगलेच खडेबोल सुनावलेत। मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, ज्यांना गोंधळ घालायचे त्यांनी गावी निघून जा असं जरांगे म्हणाले। संभाजीराजे छत्रपती यांनी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली। मराठ्यांना आरक्षणासाठीचा हा लढा असून सरकारने याबाबत चर्चा करत लवकरात लवकर मार्ग काढावा अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली आहे। आंदोलकांचे जर असले लाड झाले तर कुणीही येईल आणि मुंबईमध्ये धुडगूस घालेल असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलंय। जरांगेंच्या आंदोलनामागे दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची लोक आहेत असं सुद्धा आरोप त्यांनी यावेळी केलाय। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही जरांगेंची मागणी योग्यच आहे अशी प्रतिक्रिया आनंदराज आंबेडकरांनी दिली आहे। कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, आपली ही मागणी असल्याचं म्हणत त्यांनी आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला। आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी प्रतिक्रिया आमदार राजू कारेमोरे यांनी दिलेली आहे। तर जातीनिहाय जनगणना करून मग निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले। सुप्रिया सुळे यांच्याशी झालेल्या गैरवर्तनावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आंदोलकांच्या भावना तीव्र आहेत हे मान्य आहे, पण जे आंदोलनाला पाठिंबा द्यायला येत आहेत त्यांच्याशी सामंजस्याने वागायला पाहिजे असं सुद्धा दानवे म्हणाले। मुंबईतील राज्यातील ओबीसी नेत्यांची एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली। या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासह इतर प्रमुख ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली। काही आंदोलक हुल्लडबाजी करून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत। बीएससी, आरबीआय या ठिकाणी जात घोषणाबाजी करून प्रश्न सुटणार नाहीयेत। मुंबईकरांचे हाल नको आणि आपलीही बदनामी नको अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। मराठा आंदोलकांनी केलेल्या घेरावावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली। लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांच्या भावनांचा आदर केलाच पाहिजे, लोकांच्या वेदना ऐकून घेणं आणि त्यातून मार्ग काढणं माझीही नैतिक जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी ओबीसींच्या साखळी उपोषणास्थळी आता भेट दिलेली आहे। सरकार ओबीसींमधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देणार नाही असं आश्वासन सुद्धा त्यांनी आंदोलकांना दिलेलं आहे। मराठा आंदोलनावर मंत्री नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली। फडणवीसांचं नाव घेतल्याशिवाय विरोधक पुढे जाऊ शकत नाही आणि आंदोलनाला कोणाचं बळ आहे यासाठी एक पत्रकार परिषद घेऊ असं म्हणत राणेंनी विरोधकांना इशारा दिला। दिलीप वळसे पाटील आणि खासदार अमोल कोल्हेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट न केल्यानं मराठा बांधवांचा रोष वाढलाय।
आमदार खासदार जागे व्हा अशी हाक देत आंदोलकांनी रांजणगावात बॅनरबाजी सुद्धा केली आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन शासन निर्णय काढण्याची शक्यता आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्र धारकांच्या ॲफिडेव्हिट वर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार सुरू आहे असं सुद्धा आता सांगण्यात येत आहे. मुंबईतील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चगेट आणि सीएसएमटी स्थानकात अतिरिक्त पोलीस बल तैनात करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागरांनी दिलेली आहे. मराठा बांधवांनी गोंधळ न घालता दिलेल्या जागी आराम करावा अशी विनंती सुद्धा त्यांनी केलेली आहे. जरांगेंचं मुंबईतलं आंदोलन आमदार रोहित पवार हाताळत आहेत आणि पवारांना मुंबईमध्ये दंगल घडवायची आहे असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केलेला आहे. मराठा समाजाला शिक्षणासाठी आणि आरक्षणासाठी आणि नोकरीसाठी हक्काचं आरक्षण मिळावं, पण कोणाच्या अधिकारातून आरक्षण नको. मुधोजी भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर भूमिका जाहीर केली आहे. मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेशाच्या मागणीवरती सरकारनं शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्याची मागणी मराठा समन्वयक संदीप गिड्डे यांनी केली आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला रायगडमधील माणगावकरांनी पाठिंबा दिला आहे. मुंबईमध्ये आंदोलकांची उपासमार होऊ नये यासाठी माणगावकरांनी भाकरी, चटणी आणि भाजीची व्यवस्था केली आहे. मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी अनेक जण सरसावलेत. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी 5,000 चपात्या, भाकऱ्या, शेंगदाण्याची चटणी आणि पाण्याच्या बॉटल्स याची रसद आंदोलकांना पाठवण्यात आली. आझाद मैदानावर चालू असलेल्या मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी रसद पुरवली जाते. कोल्हापुरातील मराठा समाज, ब्राह्मण समाज आणि अयोध्या फाउंडेशनच्या वतीनं 2,000पेक्षा जास्त आंदोलकांना जेवण पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कार्यालयाच्या फलकावर पूर्व नागपूर लिहिल्यानं काँग्रेस आमदार अभिजित वंजारे आणि यांच्या नामफलकावर काळं फासण्यात आलंय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्याचा आरोप वंजारे यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आलं. फन टाइम थिएटर ते विठ्ठलवाडी या मार्गावरील 2.5 किलोमीटर उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ सुद्धा उपस्थित होते. पुण्यातील सिंहगड रोडवरती जमलेल्या मराठा आंदोलकांनी पोलिसांना ताब्यात घेतलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर असल्यानं फडणवीसांच्या येण्यापूर्वीच काही आंदोलक सिंहगड रोडवर जमले होते. जळगावातील बोगस जन्मपत्र घोटाळा प्रकरणी झालेल्या पोलिसांच्या कारवाईबाबत सहमत नसल्याचं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलंय. जळगावातील 43 बांगलादेशींवर घटनात्मक कारवाई करण्यात यावी आली नसल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. भाजपचे नेते किरीट सोमय्या जळगाव दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. निषेधाचा प्रयत्न करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भाजपनं मला भक्कमपणे साथ देण्याचं मान्य केलंय, त्यामुळे आता मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया वैभव खेडेकरांनी दिली आहे.